शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर आराम करत होते. तेव्हा माता पार्वती भगवान शंकराला म्हणाल्या, स्वामी, आज माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. कृपया माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तसदी घ्या. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, गौरी, तुझ्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ते संकोच न करता विचार. मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन. तेव्हा माता पार्वती म्हणाल्या, स्वामी, माझा पहिला प्रश्न आहे की लग्नानंतर भावांमध्ये वाटणी का होते, आणि माझा दुसरा प्रश्न आहे की लग्नानंतर भावाला बहीण वाईट का वाटू लागते. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, गौरी, आज तू खूपच चांगले प्रश्न विचारले आहेत, जे प्रत्येक माणसासाठी हितकारी सिद्ध होतील. त्यामुळे मी सर्वात आधी तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर एका छोट्याशा कथेच्या माध्यमातून देईन. त्यामुळे लक्षपूर्वक ऐक. माता पार्वती म्हणाल्या, हो स्वामी, मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेन, कारण ही कथा तुमच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य मला प्राप्त होणार आहे. तेव्हा भगवान शंकराने कथा सांगायला सुरुवात केली. तर ती कथा अशी. एक शेतकरी आपली बायको आणि 2 मुलांसह नदीच्या काठी राहत होता. त्या शेतकऱ्याच्या दोन्ही मुलांचे लग्न झाले होते आणि ते सर्वजण सुखी समाधानाने एकत्र आयुष्य जगत होते. एके दिवशी शेतकऱ्याची बायको आपल्या दोन्ही मुलांना म्हणाली, मुलांनो, ही जमीन आणि जंगल तुमच्या वडिलांच्या कठीण परिश्रमाचे फळ आहे. शेतीतून मिळणारे उत्पादन आणि जंगलातील लाकूड विकून तुमच्या वडिलांनी इतकी गुरेढोरे विकत घेतली आणि एवढे मोठे घर बांधले. त्यामध्ये आपले पूर्ण कुटुंब आरामात राहू शकते. यावेळी शेतकऱ्याची 2 मुले एका टेकडीवर उभी होती, जिथून भात शेती फुललेली दिसत होती. शेतकऱ्याचा धाकटा मुलगा, ज्याचे नाव श्याम होते, तो त्याच्या आईला म्हणाला, आई, तू बरोबर बोलत आहेस. मला बाबांसोबत सकाळी सकाळी शेतामध्ये जायला खूप आवडते. भगवान शंकर म्हणाले, गौरी, शेतकऱ्याच्या सर्वात धाकट्या मुलाला वडिलांप्रमाणेच शेतीची आवड होती. त्यासाठी श्यामला खूप मेहनत करावी लागत होती. मजुरांचे व्यवस्थापन करणे, पिकांचे उत्पादन गोळा करणे आणि मग त्यासाठी योग्य खरेदीदार शोधणे, अशा सर्व कामे त्याला करावी लागत होती. शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाचे नाव विनायक होते. तो स्वतंत्र व्यवसाय करत होता. त्याला त्याच्या व्यवसायात खूप यश मिळाले आणि तो खूप पैसे कमवू लागला. संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते आणि कोणालाही कसलाच त्रास नव्हता. पण एके दिवशी तो शेतकरी अचानक आजारी पडला आणि त्याच्या पत्नीला म्हणाला, जानकी, मला असे वाटते की आता माझी जाण्याची वेळ आली आहे. तू मला एक वचन दे की आपल्या मुलांमध्ये संपत्तीची वाटणी कधीच होणार नाही. माझी इच्छा आहे की आपल्या दोन्ही मुलांनी कायम एकत्र राहावे. घरामध्ये कसलाच भेदभाव होऊ नये, कारण ज्या घराची एकता तुटते ते घर विस्कटून जाते. शेतकऱ्याची बायको म्हणाली, हो, तुम्ही म्हणाल तसेच होईल. त्यानंतर काही दिवसांनी शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दिवस सरत होते. त्यानंतर एके दिवशी शेतकऱ्याच्या पत्नीने आपल्या दोन्ही मुलांना बोलावून घेतले आणि म्हणाली, मुलांनो, मला तुमच्याकडून एक वचन हवे आहे. ते म्हणजे तुमच्या वडिलांच्या शेवटच्या इच्छेनुसार तुमच्यात कधीही जमीन आणि मालमत्तेची वाटणी होणार नाही. तुम्ही दोघे भाऊ आणि तुमचे कुटुंब नेहमी एकोपाने राहाल, कारण जे घर विखुरते त्या घराची प्रगती कधीच होत नाही. त्यानंतर आईचे बोलणे ऐकून दोन्ही मुले म्हणाली, हो आई, तू म्हणतेस तसेच होईल, आणि बाबांची शेवटची जी इच्छा होती त्याविरुद्ध आम्ही कधीच वागणार नाही. आम्ही दोघे भाऊ आयुष्यभर एकत्र राहू. आपल्या मुलांचे बोलणे ऐकून आईला खूप आनंद झाला. मोठा मुलगा विनायक एक मोठा व्यापारी होता. त्याची कमाईसुद्धा ठीकठाक होती. पण धाकटा श्याम जो होता तो दिवस रात्र शेतात काबाड कष्ट करायचा, खूप राबायचा, पण तरी देखील तो त्याच्या मोठ्या भावाप्रमाणे कमवू शकत नव्हता. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. काही दिवसांनी शेतकऱ्याचा मोठा मुलगा, जो चांगला कमावत होता, तो वडिलांना दिलेले वचन विसरला. तो फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार करू लागला आणि आपल्या पत्नीसोबत, मुलांसोबत ऐशोआरामाचे आयुष्य जगू लागला. आणि धाकटा मुलगा श्याम, त्याची बायको, त्याला त्याच्या कामात मदत करायची. घरातील आणि शेतीतील कामांमुळे तिला ना कधी बाहेर फिरायला जायला मिळायचे
आणि ना कधी तिला ऐशोआरामाचे जीवन जगण्यास वेळ मिळाला. त्यामुळे ती जेव्हा आपल्या मोठ्या जावेकडे पाहायची तेव्हा तिला खूप वाईट वाटायचे. ती मनात म्हणायची की आम्ही मात्र बाबांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या वचनाचे पालन आजसुद्धा करतो आहोत. पण माझा मोठा दीर आणि जाऊबाई त्यांचे आयुष्य किती ऐशोआरामात जगत आहेत. भगवान शंकर म्हणाले, पार्वती, जो शेतकऱ्याचा सर्वात धाकटा मुलगा होता त्याची बायको एके दिवशी खूप दुःखी झाली आणि जेव्हा श्याम संध्याकाळी घरी परत आला तेव्हा त्याला म्हणाली, आज माझ्या भावाचे पत्र आले आहे. त्याने आपल्याला त्याच्या घरी बोलावले आहे. त्याने तुम्हाला आमंत्रण पाठवले आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने स्वतःचे नवीन घर बांधले आहे. त्याच घराची वास्तुशांती आहे आणि त्याची अशी इच्छा आहे की आपण दोघांनी काही दिवस त्याच्याकडे राहायला जावे. बायकोचे बोलणे ऐकून श्याम म्हणाला, हे बघ, शेतीची बरीच कामे करायची बाकी राहिली आहेत आणि माझ्याकडे एवढा वेळ नाही की मी तुझ्यासोबत तुझ्या माहेरी येऊ शकेन. जर मी तुझ्यासोबत आलो तर मग शेतीतील कामे कोण करेल? तेव्हा श्यामची बायको रागाने म्हणाली, ठीक आहे, आपण आयुष्यभर शेतीत काम करत राहू. माझ्या तर काही इच्छाच नाहीत. बायकोचे असे रागात बोलणे पाहून श्याम म्हणाला, ठीक आहे, मी असे करतो, तुझ्या जाण्याची व्यवस्था करतो, पण मी काही येऊ शकणार नाही. श्यामची बायको म्हणाली, जर जायचे असेल तर दोघे एकत्र जाऊ, नाहीतर कोणीही जाणार नाही. श्याम म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. जायचे असेल तर जा, नाहीतर नको जाऊस. भगवान शंकर पुढे म्हणाले, पार्वती, श्यामची पत्नी आधीच आपल्या मोठ्या जावेचे ऐशोआरामातील जीवन पाहून प्रभावित झाली होती. त्यामुळे ती श्यामला म्हणाली, आपण दोघांनीच घरातील सर्व कामे करण्याचा ठेका घेतला आहे का? घरातील आणि शेतीची सर्व कामे आपण दोघे मिळून करतो आणि तुमचा भाऊ आणि भाऊजाई मात्र आनंदाने आयुष्य जगत आहेत. तुम्हाला कधी असे वाटत नाही का की आपणही आपले आयुष्य त्यांच्यासारखे आरामामध्ये जगावे? तुमचा भाऊ फक्त स्वतःचे पाहतो, त्यांना आपली कसलीच काळजी नसते. ते दोघे नवरा बायको अगदी मजेत आयुष्य जगत असतात आणि मी नेहमी ह्या घरासाठी राबत असते. मला सांगा, हा माझ्यावर अन्याय नाही का? ती पुढे म्हणाली, आता तुम्ही माझे ऐका. सासूबाईंना संपत्तीची वाटणी करायला सांगा, जेणेकरून आपण वेगळे राहू शकू. जर आपण वेगळे राहिलो तरच आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगता येईल. एकत्र राहिलो तर आपल्यालाच कामे करावी लागतील. तुमचा मोठा भाऊ पैसे कमावतो आणि घरात एकही रुपया देत नाही, कारण घरची शेती असल्यामुळे गहू, ज्वारी, डाळी, भाजीपाला हे सर्व शेतात पिकते आणि हे पिकवण्यासाठी आपण दोघे शेतात दिवस रात्र राबत असतो. खरे तर ते दोघे आणि त्यांची मुले आपल्याच जीवावर ऐश करत आहेत. वाटणी झाली आणि आपण वेगळे राहिलो तर हे सर्व धान्य आणण्यासाठी त्यांना स्वतःचे पैसे खर्च करावे लागतील आणि मग त्यांच्या नावाची शेती ते दुसऱ्याला करायला देतील. त्याचे आपल्याला काय करायचे आहे? आपण आता वेगळे राहावे असे मला वाटते. श्यामला देखील बायकोचे बोलणे योग्य वाटले. तो मनात म्हणाला, मी शेतात दिवसभर कष्ट करतो. दादा आणि त्याचे कुटुंब फक्त फुकटात आणि थाटात आयुष्य जगत आहेत आणि मी मात्र माझ्या पत्नीसह या घरामध्ये नोकराप्रमाणे राबत आहे. एके दिवशी जेव्हा सर्वजण एकत्र जेवण करत असतात तेव्हा शेतकऱ्याचा धाकटा मुलगा श्याम त्याच्या आईला आणि मोठ्या भावाला म्हणाला, आई आणि दादा, मला माझी वाटणी पाहिजे. आता मी काही तुमच्यासोबत राहू शकणार नाही. धाकट्या मुलाचे बोलणे ऐकून आईला खूप मोठा धक्का बसला. ती म्हणाली, श्याम, काय झाले? तू अचानक तुझी वाटणी का मागतो आहेस? सर्व काही सुरळीत सुरू आहे. अरे, तुझ्या वडिलांची इच्छा होती की तुम्हा दोघा भावांनी एकत्र मिळून मिसळून राहावे. श्याम म्हणाला, पण आई, मला आता यापुढे एकत्र राहायचे नाही. त्याचे बोलणे ऐकून मोठा भाऊही म्हणाला, अगं आई, श्याम म्हणतोय तर संपत्तीची वाटणी झालीच पाहिजे. वाटणीसाठी दोन्ही मुलांचा होकार असल्यामुळे आई काहीही बोलली नाही. ज्या कागदपत्रांच्या आधारे वाटणी होणार होती ती सर्व कागदपत्र तयार केली गेली. पण वाटणी होण्याआधी शेतकऱ्याची बायको आपल्या दोन्ही मुलांना म्हणाली की वाटणी नंतर होईल, पण त्याआधी आपल्या घराची परंपरा आहे की कोणतेही कार्य करण्यापूर्वी सर्वात आधी भगवान जगन्नाथाचे दर्शन आवर्जून केले पाहिजे. आईचे बोलणे ऐकून दोन्ही मुले तयार झाली आणि दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्याची बायको मुले आणि सुना नातवंडांसोबत यात्रेला निघून गेली. देवाचे दर्शन घेतल्यानंतर दोन्ही भाऊ मंदिरातून बाहेर येत असतात तेव्हा त्यांची आई म्हणाली, बाळांनो,
मी खूप थकले आहे आणि आता मला खूप भूकही लागली आहे. तुम्हालाही भूक लागली असेल. आपण एक काम करू, एखाद्या ठिकाणी बसून काहीतरी खाऊन घेऊया. मुले ठीक आहे म्हणाली. गावाच्या बाहेर एक जुने मंदिर होते आणि त्याच्याजवळ एक छोटेसे हॉटेल होते. ते सर्वजण त्या हॉटेलमध्ये जेवायला बसले. जेवण करण्याआधी आईच्या लक्षात आले. ती म्हणाली, बाळांनो, आपण सर्वजण जेवण करायला बसलो तर आहोत, पण माझ्याकडे जी पैशांची पिशवी होती ती बहुतेक मी घरीच विसरले आहे. त्यामुळे आता आपल्याला घरी जाण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी पैशांची गरज आहे. पैसे नाही तर आपण काहीही करू शकणार नाही. त्यामुळे आता एकच पर्याय आहे की मी माझ्या सुनांसोबत ह्या मंदिरामध्ये थांबते आणि तुम्ही दोघे भाऊ एक काम करा. जवळपासच्या गावात जाऊन एखादे काम शोधा. तुम्ही दोघे आपापली कामे करा. त्यातून तुम्ही जे काही कमवाल त्या पैशातून आपल्याला काहीतरी खाता येईल आणि इथून आपल्या घरीही जाता येईल. आईच्या बोलण्याप्रमाणे दोघे भाऊ वेगवेगळ्या दिशेला पैसे कमावण्यासाठी निघून गेले. त्यानंतर चालता चालता श्याम जेव्हा काही अंतर चालला आणि एका ठिकाणी पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की तिथे काही लोक एका गंभीर विषयावर चर्चा करत होते. श्यामने त्यांना विचारले, तुम्ही सर्वजण एवढे उदास का दिसत आहात? काय झाले आहे? मी तुमची काही मदत करू शकतो का? ते लोक म्हणाले, जमिनीच्या या भागात नेहमीच पाणी असते, त्यामुळे आम्ही येथे काहीही पिकवू शकत नाही. तरीही आम्हाला राजाला कर द्यावा लागतो. त्यामुळे आम्हाला समजत नाही की काय करावे. श्याम म्हणाला, मी तुम्हाला धान्य कसे पिकवायचे ते सांगितले तर मला काय बक्षीस मिळेल? तेव्हा लोक म्हणाले, तुम्ही आम्हाला पीक कसे काढायचे हे सांगाल तर आम्ही तुम्हाला 200 चांदीची नाणी देऊ. अत्यंत कुशल शेतकरी असलेल्या श्यामने लोकांना शेण आणि माती मिसळून गोळे बनवायला सांगितले. त्यानंतर प्रत्येक गोळ्यामध्ये बी घालून सुकवायला सांगितले. तेव्हा गाववाल्यांनी त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आणि विचारले की आता ह्या गोळ्यांचे काय करायचे? तेव्हा श्याम म्हणाला, हे गोळे जमिनीत घाला. जेव्हा गोळे जमिनीत मुरतील तेव्हा बियाही अंकुरित होतील. तेव्हा गाववाल्यांनी श्यामच्या सूचनाचे पालन केले आणि त्यानंतर गाववाल्यांनी श्यामचे धन्यवाद मानले आणि आनंदाने त्याला 200 चांदीची नाणी भेट दिली. तेव्हा श्याम ती नाणी घेऊन आपल्या आईकडे परतला. आता मोठा मुलगा विनायक तो सुद्धा कमाई करण्यासाठी गेला होता. चालता चालता तो एका मोठ्या राजवाड्याजवळ पोहोचला. त्या राजवाड्यातून रडण्याचा आवाज येत होता. तिथे बाहेर एक पहारेकरी उभा होता. विनायकने विचार केला की एवढ्या मोठ्या राजवाड्यात राहणारा का रडत असेल? तेव्हा विनायकने पहारेकऱ्याला विचारले, दादा, या घरातून रडण्याचा आवाज का येतो आहे? तेव्हा तो पहारेकरी म्हणाला, तुम्ही आत जाऊन विचारू शकता. त्यानंतर विनायक आतमध्ये गेला आणि म्हणाला, तुम्ही का रडत आहात? मी तुमची मदत करू शकतो का? मित्रांनो, रडणारा माणूस एक मंत्री होता. तो म्हणाला, आमच्या राजाने मला हत्तीचे वजन करण्यास सांगितले आहे. जर मी तसे करू शकलो नाही तर राजा माझे डोके छाटून टाकेल आणि ह्या कारणामुळे तो मंत्री रडत होता. विनायक म्हणाला, तुम्ही काळजी करू नका. जर मी तुमची मदत केली तर मला काय बक्षीस मिळेल? मंत्री म्हणाला, जर तू मला हत्तीचे वजन किती आहे हे सांगितले तर मी तुला 100 सोन्याच्या मुद्रा देईन. तेव्हा विनायकने त्याची अट मान्य केली आणि तो मंत्र्याला म्हणाला की मला त्या हत्तीकडे घेऊन चला. जेव्हा ते दोघे हत्तीकडे पोहोचले तेव्हा विनायक म्हणाला, या हत्तीला जिथे कुठे नाव असेल त्या नदीजवळ घेऊन चला. तेव्हा विनायकने सांगितल्याप्रमाणे तो हत्तीला एका नदीजवळ घेऊन गेला आणि तो नाववाल्याला म्हणाला, हत्तीला नावेमध्ये उभे करा. जसा हत्ती नावेमध्ये उभा राहिला, नाव पाण्यात बुडू लागली आणि जेव्हा नाव बुडण्याचे थांबली तेव्हा विनायक म्हणाला, जिथे नाव थांबली आहे तिथे खूण करा आणि हत्तीला नावेतून बाहेर काढा. खूण केल्यानंतर हत्तीला नावेतून बाहेर काढले गेले आणि विनायक म्हणाला, आता या नावेमध्ये इतके दगड भरा की नाव त्या खुणेपर्यंत पोहोचेल ज्या ठिकाणी ती आधी थांबली होती. मित्रांनो, नावेमध्ये दगड भरल्यानंतर जेव्हा नाव त्या खुणेपर्यंत पोहोचली तेव्हा विनायक म्हणाला, दगड भरणे बंद करा आणि ते सर्व दगड नावेतून बाहेर काढा आणि त्यांचे वजन करा. जेवढे त्या दगडांचे वजन होईल ते हत्तीचे वजन असेल. मित्रांनो, विनायकच्या ह्या उपायाने हत्तीचे वजन करता आले आणि मग विनायकला 100 सोन्याची नाणी देण्यात आली. त्यानंतर ती सोन्याची नाणी घेऊन विनायक आपल्या आईकडे मंदिरात परत गेला आणि त्यानंतर भगवान शिव म्हणतात, हे पार्वती, अशा प्रकारे दोन्ही भाऊ जेव्हा धन कमावून आपल्या आईकडे मंदिरामध्ये परत आले तेव्हा सर्वांनी मिळून भरपेट जेवण केले आणि हॉटेल मालकाला जेवणाचे पैसे दिले
आता त्यांच्याकडे फक्त घरी जाण्याइतपत पैसे शिल्लक राहिले होते. मित्रांनो, जेव्हा शेतकऱ्याची पत्नी आपली मुले आणि सुनांसह घरी परत आली तेव्हा तिने तिच्या जवळील पैशांची पिशवी काढून त्या मुलांसमोर ठेवली. ती म्हणाली, मी मुद्दाम ही पैशांची पिशवी लपवली होती जेणेकरून मी तुम्हाला समजावू शकेन की एकोप्याने राहण्यात किती ताकद असते. कारण तुम्ही 2 भावांनी मिळून जे काही धन कमावले होते ते धन एकत्र करूनच आपण सर्वांनी जेवण केले आणि मग शिल्लक राहिलेल्या पैशातून आपण आपल्या घरी सुद्धा येऊ शकलो. जर तुम्हा दोघा भावांनी मिळून केलेली कमाई एकत्र केली नसती तर आज आपण ना पोट भरून जेवण करू शकलो असतो ना आपण घरी येऊ शकलो असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत झाडू बांधलेला आहे तोपर्यंत त्याने सफाई होऊ शकते. जेव्हा त्याच्या काड्या विस्कटून जातात तेव्हा झाडू कोणत्याही कामाचा राहत नाही. अशा प्रकारे जोपर्यंत तुम्हा भावंडांमध्ये एकतेची भावना आहे तोपर्यंत हे घर समृद्ध होत राहील आणि ज्या दिवशी वाटणी होईल त्या दिवशी या घराची प्रगती थांबेल. त्यामुळे तुमच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी माझ्याकडून वचन घेतले होते की मी दोन्ही मुलांमध्ये कधीच वाटणी होऊ देणार नाही. त्यानंतर भगवान शंकर म्हणाले, पार्वती, तू विचारले होते ना की लग्नानंतर भावांमध्ये वाटणी का होते, तर ऐक. लोक नेहमी म्हणतात की वाटणी सुनांमुळे होत असते, पण तसे नाही. आई वडिलांवर वाटणी करण्याची वेळ यामुळे येते कारण जेव्हा 2 भाऊ जास्त कमावतात आणि 1 भाऊ कमी कमावतो तेव्हा जास्त कमावणारा भाऊ आपल्या बायकोसोबत आरामाचे आयुष्य जगतो आणि कमी कमावणाऱ्या भावाचे महत्त्व त्याच्या नजरेत कमी होते. कमी कमावणाऱ्या भावाची पत्नी हे सर्व पाहते की रात्रंदिवस कष्ट करूनही आपले जीवन कठीण आहे. घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असूनही मोठा दीर आपल्या बायको मुलांसह मजेत आयुष्य जगत आहे याचे तिला खूप वाईट वाटते आणि ती नवऱ्याला म्हणते की जर आपल्याला इतके कष्ट करायचे आहेत तर आपण वेगळे राहिलेले बरे. कारण कमीत कमी आपण जे काही कमावू ते फक्त आपले असेल आणि आपण आपल्या इच्छेनुसार जगू शकू. आणि इथूनच 2 भावांमध्ये दरी निर्माण होते आणि मग वाटणी होते. भावांच्या वाटणीला थांबवण्यामध्ये आईवडिलांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. जर आईवडिलांनी आपल्या मुलांमध्ये हे बिंबवले की कोणाचे उत्पन्न जास्त असो किंवा कमी, सर्व भावांनी आपापली कमाई एकाच ठिकाणी एकत्र करावी आणि एकत्र बसून काय करायचे ते ठरवावे. तसेच जर सर्व सुनांना समान हक्क दिला तर वाटणी कधीच होणार नाही आणि जर असे झाले तर ह्या बुद्धिवान आईच्या मुलांप्रमाणे घराची वाटणी कधीच होणार नाही. पार्वती, तुझा दुसरा प्रश्न हा होता की लग्नानंतर भावाला बहीण वाईट का वाटते. पार्वती, भाऊ आणि बहिणीचे नाते हे जगातील सर्वात अनोखे आणि प्रेमळ नाते आहे. या नात्यात तक्रारी, भांडणे आणि वाद तर असतातच, पण प्रेमही खूप असते. जिथे बहीण नेहमीच भावाला साथ देते तिथे भाऊही नेहमीच बहिणीचे रक्षण करतो. दोघेही एकमेकांची खूप काळजी घेतात. लग्नापूर्वी भाऊ आणि बहिणीमध्ये सर्व काही व्यवस्थित चालू असते, पण लग्नानंतर या नात्यात दुरावा येतो आणि कधीकधी हा दुरावा एवढा वाढतो की भावा बहिणीला आयुष्यभर एकमेकांचे तोंडही बघायला आवडत नाही. लग्नानंतर भावा बहिणीच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो अशा काही गोष्टी जाणून घेऊया. तुमच्या भावाच्या लग्नानंतर तुम्ही तुमच्या आईवडिलांचा आणि भावाचाच नव्हे तर तुमच्या वहिनीचाही आदर आणि प्रेम करायला हवे. जर तुम्ही तुमच्या वहिनीला काही चुकीचे बोललात तर तिला राग येऊ शकतो आणि ती तिचा राग तुमच्या भावापर्यंत पोहोचवेल. भाऊ उघडपणे काहीही बोलू शकणार नाही, पण तेव्हा तो तुमच्यापासून निश्चितच अंतर ठेवून वागेल. ज्या प्रकारे आपल्या बहिणीशी चांगले वागून आपल्या भावाचे मन जिंकता येते त्याचप्रमाणे आपल्या बहिणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होतो. भावाचेही कर्तव्य आहे की त्याने लग्नानंतर सुद्धा बहिणीवर तेवढेच प्रेम करावे जेवढे तो यापूर्वी करत होता. जर बहिणीचे लग्न झाले नसले तरी तुम्ही तिच्यावर असलेले प्रेम कमी होऊ देऊ नका. एक भाऊ म्हणून तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा. लहानपणापासून ते लग्नापर्यंत भाऊ बहिणीचे नाते अनौपचारिक राहते. ते एकमेकांशी भांडतात, एकमेकांची चेष्टा मस्करी करतात, एकमेकांवर रागावतात, पण काही वेळानंतर ते सर्व काही विसरून पुन्हा एकत्र येतात. पण लग्नानंतर काही भाऊ बहीण हे नाते केवळ औपचारिकपणे निभावतात, त्यामुळे हे नाते कमकुवत होते. बहिणीचे लग्न झाल्यावर सुद्धा भावाने अधूनमधून तिची चौकशी करावी म्हणजे बहिणीला देखील बरे वाटेल. पण काही बहिणी भावाच्या वैवाहिक जीवनात आवश्यकतेपेक्षा जास्त ढवळाढवळ करतात, त्यामुळे नात्यात कडवटपणा येतो. टोमणे मारण्याची सवय. काही वेळा भाऊ बहिणीचे नाते बिघडते कारण बहीण सतत भावाला टोमणे मारत असते.
कारण लग्नानंतर भावाच्या वागण्यात थोडा बदल होतो. भावाला त्याच्या स्वतःच्या कुटुंबाची सुद्धा जबाबदारी असते. जर बहीण नेहमी भावाला टोमणे मारत राहिली की तो आता बायको आल्यामुळे बदलला आहे, तर नात्यामध्ये दुरावा वाढू शकतो आणि मग नातेसंबंध खराब होतात. त्यामुळे बहिणीने भावाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नये, तरच भावा बहिणीतील प्रेम टिकून राहील. तर मित्रांनो, भगवान शंकराने माता पार्वतीच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे एका कथेच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे दिली. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.